नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा मोर्चा आहे। महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याकरता हा संयुक्त मोर्चा असेल। शहरातील विविध समस्या मोर्चातून मांडल्या जातील। शिवसैनिक आणि मनसैनिक शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। मोर्चात दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये जी अवस्था आहे, परिस्थिती आहे, त्याच्या विरोधात शिवसेनेने यासुद्धा आंदोलनं केली। ड्रगच्या विरुद्ध सगळ्यात मोठा मोर्चा महाराष्ट्रात आम्ही नाशिकमध्ये काढला होता। आम्ही स्वतः होतो। आज नाशिकमध्ये एक प्रकारचं अराजक आहे। नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे नाशिक शहराची पूर्ण वाट लागली। शहरातल्या लोकांना पाणी नाही आहे, रस्ते नाही आहेत, सुविधा नाही आहेत। नाशिकमध्ये गुंडगिरी वाढलेली आहे। नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्स एमडी ड्रग्सचा व्यापार सुरू आहे। तरुण मुलांपर्यंत हे ड्रग्स सहज उपलब्ध होत आहे। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यामध्ये वाढलेल्या आहेत। आणि हे नाशिक शहर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं आहे विकासासाठी। देवेंद्रजीने एकदा 2 दिवस विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर नाशिकमध्ये फिरावं। मी वारंवार त्यांना कळवून झालं, आमच्या लोकांनी आंदोलनं झाली, रस्ता रोको झाले। शेवटी असं ठरलं की या नाशिकच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन एक विराट मोर्चा काढावा, जन आक्रोश मोर्चा काढावा आणि सरकारचं लक्ष वेधून घ्यावं। नाशिकमध्ये त्या अंतानं टोक गाठलेलं आहे। पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अंतानं टोक गाठलेलं आहे। नाशिकनंतर आम्ही अशा प्रकारचा एक विराट मोर्चा पुण्यामध्ये सुद्धा काढणार आहोत जनतेच्या प्रश्नावर। लोक कंटाळलेले आहेत। लोकांनी ह्यांना मतदान केलेलं नाही, पण व्होट चोरीच्या माध्यमातून हे लोक सत्तेवर आले आहेत आणि बेबंद आणि बेफाम झालेले आहेत। त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल आणि नाशिकनंतर इतर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विराट मोर्चे, जन आक्रोश मोर्चे काढले जातील। आणि नक्की नाशिकमध्ये काय चाललेलं आहे यासाठी आज संयुक्त जनमोर्चा शिवसेना उभाटा गटाने आणि महाराष्ट्र सेना यांनी या ठिकाणी काढलेलं आहे। सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे। कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा, शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकलं जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।